कन्यादान केली, मग दान करेल वस्तूवर आपला अधिकार रास का? अधिकार नाही, मग दिनभर मग 3दा फोन करा. काय गरज आहे बहीण, तू का द का तू कोण काय बोलणार का मरी गई का ती दिनभर मग 3दा फोन करायची ना? काय गरज आहे? तुम्हाला सांगू का, पोरींच्या संसाराचं वाटोळं झालं असन 100% मधनं, मी मान्य करतो काय काय नालायक पोरं राहत आहे बी मान्य करसू, पण 100% मधनं 70% जर पोरींचे घटस्फोट होत असतील, फारकत्या होत असतील, तर फक्त मायांमुळे 70%. नाही हो माय येतील दाखल पण पाहिजे सवय नाही वावर माझा नाही बेन म्हणा आणले पण बोलेल नाही. आणि आपो काय काय ते घरमा लढाई होईन ना, मोडाला जाताना मायबाप काय सांगतं माहितीये का, व्याई माती दी चालू पण सोन इचारसू हो आप्पा तुझा रे. याच्यामुळे ना त्यांना अजून फोर्स भेटतो. हो मी सांगतो तुम्हाला मायबापांचे कसे संस्कार असले पाहिजे. पोरगीनं पहिला फोन केला आणि मायला सांगितलं आई मन सासू गाया दी राहती, गाया नाही दी राहती, सासूपान फोन दे आ व्याईन इन कान मादी ज्या चुकणी ते, कारण हाई जर चुकीनं काम करस तुम्ही नाही म्हणे बी इज्जत जाईन. सुरुवात करा ना चांगलं वागायची. आपू सांगू का तुमले थोडं जड जाईन. प्रत्येक मायले असं वाटस, प्रत्येक बहीणले वाटस मन माय सुख मारावाला पाहिजे. आणि प्रत्येक बहीण सांग माय वो म्हणे भाऊ जाई चांगली नाही हो माय मन मायल गैरा त्रास देस माडी तू एकांत मा बस आरसांसमोर उभी राहा, आरसा मग तू न तोंड तून भाऊ जाई तुला चवणी वाटस. आणि सासू जर सांगत का बहीण चहा थंडी झाली गरम करते, 7 धाव गरम आहे गाई. म्हणजे अच्छा किया तो महिने किया बुरा किया तो. तुम्हाला सांगतो बहिणी हो, तुमचा भाऊ आहे, तुमचा लेक आहे, तुमचा पोरगा आहे असं समजून ऐका. तुम्हाला जर वाटत असेल तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे, तुम्हाला जर वाटत असेल माझी पोरगी सुखात असली पाहिजे, तुम्हाला वाटत असेल, तरुण बहिणींना सांगतो बरं का, तुम्हाला जर वाटत असेल माझी माय सुखात असली पाहिजे, तुम्ही दुसऱ्याच्या मायला सुखात ठेवा, तुमची मायला तुमची भावजाई सुखात ठेवा. एक व्हॉट्सअपला मेसेज होता का, तो मेसेज असा होता, जर आईबाप वागवायची जबाबदारी पोरींकडे राहिली असती तर कोणाचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये गेले नसते. काय सांगितलं होतं? आईबाप वागवायची जबाबदारी जर पोरींकडे राहिली असती तर कदाचित कोणाचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये गेले नसते. एका पोरानं उत्तर दिलं, दादा ऐका ना, मायबाप वागवायची जबाबदारी जर लेकीकडे राहिली असती तर कोणाचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये गेले नसते. इथपर्यंत ठीक आहे, पण ऐका ना, तुम्ही पोरींना सासरी पाठवत असताना संस्कार असे द्या की बेटा सासू सासरे तेच मायबाप आहेत, वृद्धाश्रमात बांधले गेले नसते. हे गरजेचं आहे. जोपर्यंत आपण हे शिकवत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. विठ्ठल विठ्ठल ऐका, नारद महर्षींनी सांगितलं सत्यभामा आईला, तुम्ही आता तुमचा देव मला दान केलेला आहे, पतिदान केलेला आहे, तुमचा अधिकार नाही. पण पती जर तुम्हाला घ्यायचा असेल माझ्याकडनं पुन्हा, तर माझी जी इच्छा आहे ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल. म्हणले महर्षी सांगा तुमची जी पण इच्छा असेल ती पूर्ण करेल. मग नारद महर्षींनी सांगितलं तुमच्या देवाच्या वजना इतकं मला सोनं द्या. एका तराजूमध्ये देवाला बसवलं जगाच्या मालकाला आणि एकीकडे सोनं ठेवायला सुरुवात केली. सोनं टाकायला सुरुवात केली. 16,108 बायकांचं सोनं टाकलं तरी देव उचलला जात नाही. तुम्ही म्हणसान 16,108 बायकांचं सोनं किती असन? 1-2 ग्राम, तोडा 2 तोडा. अरे ज्यांचा पतीच जर का एवढा मोठा दाता आहे, मित्र आला दारात, मित्राला मागितलं नाही तरी सुद्धा सोन्याची नगरी देऊन टाकली. जर तो मित्राला सोन्याची नगरी देत असेल तर त्याच्या बायकाकडे सोनं किती असन? हा, मित्राला जर सोन्याची नगरी देतोय तर त्यांच्या बायकांकडे सोनं किती असेल? कल्पना करा. आणि सगळ्या बायकांचं सोनं तराजूत टाकल्याच्या नंतर सुद्धा जगाचा मालक उचलला जात नाही. एका दासीनं पडत पडत जावं. रुक्मिणी आई साहेब तुलसीवनामध्ये बसल्या होत्या. तुलसीवनामध्ये बसल्या होत्या आणि त्या दासीने सांगितलं, म्हणले आई साहेब, सत्यभामा आईनं भगवंताला दान देऊन टाकलेलं. कोणाला? तर महर्षींना. म्हणले सगळ्या बायका रागवत होत्या, आता देवाला आपल्याला माघारी घ्यायचे, रिटर्न घ्यायचे, पण महर्षी सांगतात दिलेलं दान जर तुम्हाला परत घ्यायचं असेल तर ते दिलेल्या दानाच्या एवढं, त्यांच्या वजना एवढं मला सोनं पाहिजे. मग 16,108 बायकांचं सोनं टाकल्याच्या नंतरही देव उचलला जात नाही. मग रुक्मिणी आई साहेबांनी तुलसीवनातून तुलसीपत्र घेतलं, सगळं सोनं बाजूला सारलं, सगळं सोनं बाजूला केलं. एकीकडे भगवंत बसलेले होते, दुसऱ्या पारड्यामध्ये
तुलसी पत्र ठेवलं. 16,108 बायकांचं सोन्यानं देव उचलला जात नाही, एका तुलसी पत्रानं देव उचलला जातो. किती प्रिय आहे तुलसी, किती प्रिय आहे. सोनं बिनं नाही आवडत, तुलसी पत्र त्याला आवडतं, ते प्रिय आहे. आणि ते तुलसी आपल्याला गड्यात धारण करायला नाथबाबा सांगतात. साधकांनी सांगितलं ठीक आहे नाथबाबा, आम्ही गड्यात तुलसी माल धारण करायला तयार आहोत. मग भगवंताला तेवढ्यावर प्रसन्नता वाटेल का? देवाला आवडणारे एवढेच प्रकार आहेत का? सोपं करून सांगितलं नाथबाबांनी, भैया अजून चला ना पुढे. काय अजून पुढचे नियम काय आहेत ऐका. अभंगाच्या 3ऱ्या चरणात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. श्री राम 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 जय राम राम राम, श्री राम जय जय राम राम राम. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. श्री राम 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 जय राम राम राम, श्री राम जय राम राम राम. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. श्री राम 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 जय राम राम राम, श्री राम जय राम राम राम. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. श्री राम 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 जय राम राम राम, श्री राम जय राम राम. हो साधन निरारी आद नाही, साधन निरारी आद नाही, साधन निरारी आद नाही, साधन निरारी आद नाही. तुळशी माळ गळा गोपी चंद्र तिळा, तुळशी माळ गळा गोपी चंद्र तिळा. श्री राम 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 जय राम राम राम, श्री राम जय राम राम राम. तुळशी माळ गळा गोपी चंद्र तिळा, तुळशी माळ गळा गोपी चंद्र तिळा. श्री राम 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 जय राम राम राम, श्री राम जय राम क्या बात आहे. पहिल्यांदा ऐक बरं मी तुम्हाला थोडे भजन पकवास ते ऐकलं होतं, पण आवाज बी ऐका बा आज. हो हां असं आहे का? क्या बात आहे. नाही तुम्हाला सांगू का, शबरी मातेनं काय कोणचा राग वगैरे नाही गायला हो, भाव चांगले होते म्हणून जगाचा मालक भेटला. हो बरोबर आहे की नाही? भावाला किंमत असते हो. दुसऱ्याना पोऱ्याना नाकना शेंबूड पुसांसाठी म्हणणं श्रीमंती लागस, स्वतः पोऱ्याना ते कोणी बी पुसस. बरोबर आहे ना बहिणी? हां दुसऱ्यानी स्तुती करता यायला पाहिजे. आणि भाव सुद्धा देवाप्रतीचे चांगले पाहिजे. कसे भाव पाहिजे सांगू का तुम्हाला? देवाच्यासाठी वेड झालं पाहिजे. किती वेड व्हायचं हे दीवानी में काना तेरी, दीवानी हुई, दीवानी में काना तेरी, दीवानी हुई, दीवानी में प्रभु तेरी, दीवानी हुई.
तर वेळा बघतोय मुख नाही याचा. लोक काय म्हणतील याचा विचार करतच नाही. त्याच्यासाठी काही पण करत करत इथपर्यंत पोहोचलो. काही लोक आपल्याकडे बघतात, हमें कोई लेना देना नाही भैया. मी तर नेहमी म्हणतो आमच्या अमोल बाबांना, आमचे महाराजांना चांगलं माहिती आहे. हो हे लोक गोड बोली बोलायली तीन बाम घाली माट टाकतील बा. मी पटकर काढले विने करीन गया मग घालते त्यांना देवे बा. काय आनंद आहे राव, काय आनंद आहे. पण आता मला सांगा, तुम्हा समध्यांना भजन करायला सांगितलं तर कोणी भजन करे खरं सांगा. कोणी भजन कर. हा आता पुरुष मंडळी माझ्या मागं भजन करा बरं का. लवकर कार्यक्रम आटपायचा असेल तर. आणि 2 मिनिटं सगळ्यांनी खाली बसून घ्या. 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. हो, कीर्तनातून उठून जाणं अजिबात योग्य नाही आहे. कीर्तनातून उठून जाणं अजिबात योग्य नाही आहे. हां, आणि ज्या बसेले त्या काबू बसेले हाय बी मला माहिती आहे, ते ऐकाशिवाय उठवत बी नाही असं. बरोबर आहे ना. बऱ्याच जण फक्त आठ तिथलंच ऐकायला बसेलेतच. काय हाडगरडा ना आणि कोंबडीना पिष्टाच. मला माहिती आहे तुमले काय लागावशा असं. मग काय सगळ्यांनी भजन करायचं होतं. भजन कोणी केलं नाही. आता सगळ्यांनी माझ्या मागं म्हणा बरं का. बसलेल्या पुरुष मंडळी, महिला माता तुम्ही काहीच बोलायचं नाही. पुरुष मंडळींनी माझ्या मागं म्हणायचं. सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. तुम्ही हो म्हणा. बापरे, तुम्हाला बरोबर जर पैर ती वापियल सुद्धा सुकाय जाईल. महिला माता तुम्ही म्हणा माया हो. तुम्ही म्हणा बरं का माझ्या माता. बहिणीवर तुम्हाला चुलत भावना, पुई भावना, माम भावना, डिकरा कोकरास ना कोणाला लग्न राह ना, तुम्ही 15 बाया कागावर झोपू देते नाही बहिणीवर. बर त्या गाणं बी काय संत मीराबाईना लिखेल नाही, काय जनाबाईना लिखेल नाही. हा तुम्हाला गाणं बी तसाच राहत. ताईनू ना म्हणा दादा उना निमित्ते समजी गऊ ना माय म्हणा हिरो. हा त्याशी समजी घेते काय म्हणतात आपण. तुम्हाला गाणं बी त्याच ना. त्या का मीराबाईना लिखेल शेत का जनाबाईना लिखेल शेत मुक्ताबाईना लिखेल शेत. हा हा कोणी ते आवर्जून राहसो, आवर्जून राहते म्हणा. का तुम्ही म्हणा, तुम्ही मज्जानं म्हणतीस ते. बरं, इथं देवाचं नामचिंतन करायला सांगितलं, इथं कोणी करत नाही. महाराज देवाची स्तुती करायची, कारण त्यानं आपल्याला पाठवलं त्या कामासाठी. ज्या कामासाठी पाठवलं ते करायला पाहिजे. ऐका ना, स्तुती केली जगाच्या मालकाची माझ्या कुंती मातेनं. कशी ऐका ना. हे कृष्णाये वासुदेवाये देवकी नंदनायेच नंद गोप कुमाराये गोविंदाये नमो नमः. स्तुती करायची या जगाच्या मालकाची. बरोबर आहे ना. आपण कोणाची स्तुती करतो आणि कोणाची स्तुती करून काही उपयोग नाही. मुरमुरा खायच नाही, पोट भरत नाही. तसं वायबार माणूसने बडाई मारीस नाही, तुमले पुण्य भेटीन का? अजिबात नाही. स्तुती करायची त्या जगाच्या मालकाची. बरोबर आहे ना. पण मन माय कोणी बी बडाई मारस. एक म्हातारा चालू सप्ताह मामना दोंडाचा सप्ताह चालू होता. चालू कीर्तन मा एक म्हातारा उन म्हणे, हे रोहिबा म्हणतं काय या सप्ताना बोंगटा फिरावं म्हणतं का म्हणे माल घर झोप लागत नाही म्हणे. कीर्तन मा येणं नाही सप्ताह मा स्पीकर फिरावं लाय दिनात. तरुण भाऊसले म्हणतं फिरायला वायबार म्हातारांवर आपले वायबार वाल चालाव नाही म्हणतं.
आता नेमकं ते सप्ताह वगैरे आटोपलं. आमचं कसं असतं 15-15 दिवस घरी जायला भेटत नाही. आता मी मला वाटतं मी 24 तारखेला घरी गेलो, 25 थांबलो, 26 पासून बाहेर निघालोय. 26 पासून निघालोय. आता मी घरी जाईल ती तारीख असेल 17 तारीख. तोपर्यंत मला बाहेरच फिरायचंय. 15-15, 20-20 दिवस घर जायला भेटत नाही. 15 दिन नंतर घर गो घर ना म्हणे. महाराज म्हणतं काय म्हणे, जो म्हातारा डोकं लायन भाऊ म्हणतं म्हणे, तो म्हातारा मरी घ्या म्हणतं. मरू द्या, दोंडाचा घाण गे नाही म्हणे. आपले प्रभू रामचंद्राने शिवबा आपल्याला शिकवण देऊन गेले. बोलू नका, शिकवण देऊन गेले. म्हणे काय म्हणे, माणूस मेल्याच्या नंतर वैर संपतं, दारवर जाईये म्हणे. आता मी गो बा दारवर, असं धोतर उपरणं जसं कीर्तनवर ते गेलो तसा तसा चालना गो मी दारवर. आणि दारवर जावानंतर मग त्या म्हाताराने बायको रडे. मना राम व माय मना राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी. मना राम काडंदी मा भजन करी रायनाथ ना मना राम. मी जोडे गो म्हणता काकू पठ रडबे नाही नको रडू तू. हाव करंटा गाव मनगाव मा कीर्तन ऐकायला येणे पंढरपूर भजनले जाय का लबाडे होतस काकू. पण लबाड बडाई मारा मा बाईस ना पहिला नंबर तात्या तथा नाही बाईस ना तथा ना बहिणी तुम्हाला काय सांगणं म्हणाले. हो लबाड बोला मा बाईस ना पहिला नंबर. आणि रणनं जर शिकणं नाही माय पहिनं शिकू. हो एवढं भारी पटाडस मन माय रडामा. बापरे बापरे कितला का बेकार झाला मरे ना तरी मन माय अशी रडस ना असं वाटस मात मात मरेले बुवा. इथलं भारी रडस. हो मन मोठा चुलतान जोडे आम्ही पटा गलीना पोरे जाई बसूत ना. मन मोठा चुलता जरी आमना मधमा एक बी शब्द बोले का मन मोठी चुलती लगेच सांगे बस करा भाऊ व तुमले आयुष्यभर संसार करता उन्हाने पोरेले नका जानपणाशी काढा घर माशील का. मन चुलता बोले का मन चुलती लगेच उंडूक दाबी दे त्यानं. हूँ बी करू दे नाही हो. आमले जर काय आमना मग बोलाल घ्या का लगेच मन चुलते सांगे बस करा पोरेले नका जानपणाची काढा. मला माहिती आहे तुम्ही कितला किडा पाडेल घर माय. आणि सांगू का त्यासनं ठरेलेत काय काय शब्द. प्रत्येक घर माय गली माय फिरा 100 गरेस माय 99 गरेस माय प्रत्येक बाईना एकच आवाज निघत ते ठरेले त्यासनं. या बाईस नाही चालता चालता फक्त आवाज ऐका ना तुम्ही. कांदा म्हणता राय राय दुसरी जाती कैजी निघ जाती. हा आता नाही पाया आणि जवळ मना चुलता बोलायला जाय मन चुलते लगेच दाबी मारे मन चुलता. आणि मग मना चुलता मरणार मग मन चुलती रडे. राम राम तुम्ही 2 शब्द चावी बोली लेतात ना मना धनी. मी जोडे गो म्हणतो मोठ माहिती उठ आटे उठ म्हणतो का बरं म्हणतो तो जीवच होता बोलायला जाय त्यांना उडू पिणे उदे येणे ना ते मरेलवर चावी बोली लेतात ना. जवळ चाव्या बोलासारखा होता तो त्याला चावी देणं नाही तू. हा पण हाय मायली इथलं सहजच ना. हा को एक रडाना एक शब्द ठरेल त्यास ना कोणता. व माय मना जो पाया आंबा कसा कानी वई गया ना मनाधनी. सर काकू तू दाबाईन मरी जशी. हा बेवडं म्हातारा मरणं हो तरुण पोरेस ना 31 डिसेंबर करणार म्हातारा मरणं आणि त्यान म्हातारे रडे. राम व माय माया राम ना तू मा तुळशी ना पाला तरी गाला ना मनाधनी. व माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना मना राम. मी बटा मानचेस माय आवाज दिना तुना राम ना तोंड मा कोंडी ना पिस्ता कुची देना म्हणे काकू. का बर म्हणे महाराज याने आयुष्यभर फारामण्या कोंबड्या खात्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे आते. हा जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तो तुळशी माळ घाली नाही ना ते तुळशी ना पाला नाही अख्खा तुळशी वृंदावन बी आणि तोंड मा खूपची देणं तरी यांना उद्धार होई का. हा जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तवच घालले आणि भाऊ नंतर तुळशीना पालावर उद्धार होणार नाही दादा. बरोबर आहे की नाही. जिवंतपणी पुण्य कमावता आला नाही मेल्यावर काय भेटणार. विठ्ठल विठ्ठल. देवावर प्रेम असं करायचं ना असं प्रेम करायचं. बघा तुम्हाला शेवटचं सांगेल वाजलेत आता 11:30 म्हणजे मला बजेटच नाही कितला टाइम कीर्तन करू असं.
हा तुम्हाला बी 12 वाजाडलेस मना बी वाजाडलेस हो. कुठे बजेट भेटे ना दादा देख जा तू तपास कर जा मला बजेट टाकणार म्हणून काय केलं प्रत्येक बोर चाखायची जर गोड असेल तर ते टोकरीमध्ये ठेवायची आणि जरी खट्ट लागलं तर ते फेकून द्यायची. बोरं जमा केलेली महाराज आणि ती बोरं ठेवलेली होती वाट बघत होती जगाच्या मालकाची शबरी माता. ऐका ना जगाचा मालक दारा तू बाय मला ते बाकीचा इतिहास सांगायचा नाही असं ठराव तुम्ही बट सांगू शकत बुवा. बाकी जणेशले असा गैरसमज बी नका उदीजात महाराज असा अपुरा चाचे चिंदी राही नका भाऊ. हा भंग सोडत असताना असं फक्त विषयले स्पर्श करणारास आणि ज्याशले तसं वाटणं त्याशी नंतर कीर्तन नंतर भेटेल जाती विजिराई दिसू विठ्ठल विठ्ठल. ऐका शंका करणं सोपं असतं पहिल्यापासून सांगतोय बरोबर आहे ना बाबा. शंका करणं सोपं आहे पण जेव्हा त्या जागेवर उभं राहावं ना तेव्हा कळतं की लेवल काय आहे बॉस. अजून सांगू का तुम्हाला जोडेनं उदाहरण सांगत बरं मी मला जास्त लांबनं सांगायला आवडत नाही कारण जे गरमाना सांगा ना ते लवकर समजस बरोबर आहे ना. स्वतःला इच्छू चालेल ना ते दुःख समजस मला कितली वेदना वगैरे राहिली असं बरोबर आहे ना. दुसऱ्यानं जर सांगा ना बापरे बापरे पाय घ्या हा मग का तुले चालले ओ बाप्पा तू सांगेन मोक्या होई घ्या अरे ज्याला चालले त्याला विचार रे काय त्रास होई राह ना. ज्याचं जडतं ना त्यालाच कळतं दूर ते नांग शेकणार नाही समजत ते हो. ऐका ना जगाचा मालक कुठे याच्या समोर आहे फक्त विषयाला स्पर्श करायचा आहे म्हणून सांगायलो बरं का हो. काही विषय अपूर्ण वाटतात तुम्हाला मी तो पूर्णही करण्याचा प्रयत्न करायला तुम्हाला फक्त अभंगाला हो जोडून दृष्टांत सांगायचा आहे. जगाचा मालक दारात आहे जगाचा मालक दारात आहे आणि शबरी मात्यानं बघितलं डोळ्याला दिसत नाही पण येणारा व्यक्ती गुरुजींनी सांगितलं येणारा जगाचा मालकच येणारा प्रभू रामचंद्र कुटियाच्या समोर शबरी मात्याला दिसत नाही पण तरी पाहते विश्वास गुरुजींच्या शब्दावर की जगाचा मालकच असेल. शबरी माताच्या जवळ प्रभू रामचंद्र आणि लखनजी उभे येतात. दोघांना बघितल्याच्या नंतर शबरी मातेच्या डोळ्यातून अश्रू येत होते. दादा लक्षपूर्वक ऐका शबरीच्या डोळ्यातून अश्रू येतात. लखनजीने विचारलं आई साहेब माँ आप क्यों रो रही हो. शबरी माता तरी रडत होती. अरे माताजी आप क्यों रो रही हो. अरे जो आपको मिलने के लिए ब्रह्मांड का धनी प्रभु रामचंद्र आपके सामने खड़े हो गए फिर भी आपकी आंखों में आंसू क्यों है. शबरी मातानं रडत रडत सांगावं दादा लखन ऐकना आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे बेटा आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. साधू आणि संत दारात आल्याच्या नंतर त्यांचं पद्य पूजन झालं पाहिजे ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. हो आई साहेब खरी गोष्ट आहे. दादा अरे लहानपणी मायबापांचा त्याग केला मला पाणी प्यायला ग्लास नाही या जेवण करायला भोजन करायला डिश नाही ताटली नाही या पर जगाचा मालक माझ्या समोर आहे त्याचे पाय धुतले पाहिजे पर पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही या म्हणून मी रडायली. लखनजीनं सांगितलं आई माते तुमच्याकडे देवाचा पाय धुण्यासाठी पात्र नाही या पर पात्रता बघा ना तुमची जगाचा मालक तुमच्या कुटियाच्या समोर आहे. काय सांगितलं तुमच्याकडे देवाचे पाय धुण्यासाठी पात्र नाही या पर तुमची पात्रता एवढी या की जगाचा मालक तुमच्या कुटियाच्या समोर आहे. आणि भक्ती अशी करावी दादा भक्ती अशी करावी की जगाचा मालक भेटला पाहिजे. हो आपला सपनमा येत नाही ते भेटा नाही कधी गोष्ट अशी सपनमा येत नाही त्यांसाठी सांगू का हा ते गाणं जितली बरटी यायचे तुम्ही यांना द्वेष त्यांना खिळा याने असं कर त्यांनी तसं कर अरे तो कसा का करे ना तू काय कराय ना. हो आपलं आयुष्य फक्त यानं त्यानं टिंगल करामा यानं टीका करामाच घ्या आपलं आयुष्य. मी एक जुन्या कीर्तनकारांच्या म्हाताऱ्या बाबांच्या मुखातून ऐकलेलं मला वाटतं आमचे मालपूरचे पांडुरंग बाबा होते रामचंद्र महाराजांचे वडील आणि मी मोजून तेव्हा 10-11 वर्षाचा असेल. बाबांनी कीर्तनात सांगितलं होतं भैया टिंगल करू नये कोणाची निंदा करू नये. निंदा केल्यानं काय होतं माहितीये का तुम्हाला निंदा करायची सवय तर लागते पण तुमचं जे चांगलं कर्म असतं ना ते पण वाईटमध्ये बदलतं. म्हणून दुसऱ्याचा दोष नका बघू. प्रेम करायचं असेल तर त्याचे चांगले गुण बघून प्रेम करा ना.
पुरा ड्रेस पांढरा आहे त्यावर ध्यान जात नाही लोकेशने तर काय काय टिपक काय शेर आहे ओ काय काय टिपक पुरा ड्रेस दव्या दिकीन राय ना तुला फुटीन पाटा बांधाय घेत कर विठ्ठल विठ्ठल ऐकू नका आता याच्यातनं पण शिका शबरी मातेनं लहानपणी आई बापांचा त्याग केला संसाराचा त्याग केला गुरुजींच्याकडे अरण्यामध्ये राहिल्याच्या नंतर जगाचा मालक भेटला त्याग किती मोठा आहे ऐका शबरी मातेचा त्याग काय बापाला विचारलं बाबा एवढे बकरे कावण बांधून ठेवले बेटा तुझं लग्न करायचं लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकरं बांधून ठेवले शबरीनं त्याग केला शबरीला वाटलं एवढे जनावर मरत असतील मला लग्नच नाही करायचं कोणले वाटणं बहिणी हो नाही शबरी माताले हो आणि तुम्ही आपू बाकीना लोक हो इथं नसतील बिचारे मला खरंच शपथ घेऊन सांगतो काही काही लोक असतात जातीपातीवाले नाही का जातपात बघणारे जे चांगले त्यांच्यासाठी सांगणे नाही पण जे जातपात बघणारे त्यांच्यासाठी सांगतो शबरी मातेला जगाचा मालक भेटायला आला शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली अजून सांगतो बरं का शबरी माताची उष्टी बोरं खाल्ली जगाचा मालक भेटायला आला शबरी मातेचा त्याग काय होता एवढे जनावर मरत असतील तर मला लग्नच नाही करायचं म्हणजे जनावर मराल नको आहे कोणले वाटणं शबरी माता शबरी जातनी कोण होती भिल्ल समाजाची ऐका ते शबरीले वाटणं मटण माझा खाऊ नाही वास कोले वाटणं आई बिलिंदे बोला ना बहिणीवर शबरीले वाटणं आई खाऊ नाही वास आणि ज्या स्वतःले चांगले जात ना म्हणले तर त्या दुपारले फक्त वावरमा जावाना अर्धा तास पहिले गलीमा पिरा मालकाने ठेसा मा काड्या टाकाशिवाय ठेसा सवाद देत नाही ओ ठेसा मा काड्या मग कोण चांगलं हा तुम्ही जनतेनं गरजाईशनी विचार करा बुवा आपण नाही सांगतात ते हा हे ऐका महिमा वडीची हो ऐका महिमा वडीची बोर खाये भिल्लनीची बोर खाये भिल्लनीची थोर प्रेमाचा बुकेला थोर प्रेमाचा बुकेला महाराज भक्ताची कशी लाज राखतो ते पण सांगतो बरं का तुम्हाला जेव्हा राधेश्याम जेव्हा शबरी मातानं बोरं दिली ना हा एक्स्ट्रा भाग सांगतोय बरं का तुमच्या समोर आणून देण्यासाठी शबरीनं जेव्हा बोरं दिली ना उष्टी बोरं होती प्रभू रामचंद्र आवडीने खात होते लखनजीनं बघितलं लखनजी म्हणे बापरे हाय म्हातारी ना उष्टा बोरं काय राहणं म्हणा भावते प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं लखन तुल बी काय ना पडीन मूठ भरीन लखन ना आत्मा दिदीने लखन म्हणे ओ म्हणा वा हाय म्हातारी ना उष्टा बोरे आणि मी खाऊ तव काय कोलगेट होतं का लाल दंत मंजन होतं का काहीच संबंध नाही लक्ष म्हणजे ना मनमा विचार येत ओ म्हणा बाप रे कस काय खावा ना बा लखनजीला असं वाटतं माझ्या भैयाचं माझ्यावर लक्ष नाही लखनजीनं ते मूठ भरलेली दिली फेकून पर जगाच्या मालकाची काना आणि कोपऱ्यामध्ये नजर आहे हो डब्यामध्ये गरगर साखरेचा तपास करणाऱ्या चिटीला मुंगीला सुद्धा साखर उपलब्ध करून देतो झाकलेल्या डब्यात फिरणारी मुंगी उपवाशी हे त्याला कळतं त्याच्या समोर उभा राहणारा लखन बोरे फेकराय नाही दिकाव नाही का हा महाराज ऐका ना जगाच्या मालकानं विचार केला तुला माझ्या भक्ताची बोर आवडत नाही उष्टी म्हणतो ना तुला बरोबर खावाडसू आणि जेव्हा रामायणामध्ये तात्या रामायणामध्ये इंद्रजित सोबत युद्ध झालं लखनजीचं मूर्छा येऊन पडला आणि पडल्याच्या नंतर वैद्यानं सांगितलं लक्ष्मण मर जाएगा तभी बचेगा जब ती वनस्पती आणावी लागेल कोणची संजीवनी कुठून लखनजीनं जे बोर फेकले होती का त्याच बोरे